कुंभ राशी 10, 11, 12, 13, 14, 15 लिहून ठेवा. जर एक पण शब्द खोटा ठरला तर. ही भविष्यवाणी चंद्र राशीवर आधारित आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रहस्थिती, नक्षत्रांची चाल आणि ग्रहयोग यांच्या आधारे खालील भविष्यवाणी केली गेली आहे. 10 मार्च 2025 सोमवार. संघर्ष आणि संधीचा प्रारंभ. आजचा दिवस मानसिक तणाव निर्माण करणारा असू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील. व्यवसायात अचानक नवीन संधी येऊ शकते, पण निर्णय घेताना घाई करू नका. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्या, कारण चंद्र आणि शनीच्या युतीमुळे आर्थिक चुकांची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. खर्च वाढू शकतो. विशेषतः कुटुंबाच्या गरजांसाठी एखादी जुनी गुंतवणूक नफा देऊ शकते, पण नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. नातेसंबंध व कुटुंब. घरातील वातावरण थोडं तणावाचं राहू शकतं. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात काहीसा दुरावा जाणवेल, पण प्रेमळ संवादाने समस्या सुटू शकतात. आरोग्य. मानसिक अस्थिरता जाणवू शकते. मेडिटेशन आणि प्राणायामाचा फायदा होईल. कफ आणि संधिवाताचा संबंधित त्रास संभवतो. उपाय. शनिदेवाची पूजा करा आणि गाईला चारा द्या. काळ्या तिळाचं दान करणे शुभ ठरेल. आता 11 मार्च 2025 मंगळवार. आत्मपरीक्षणाचा दिवस. कार्यक्षेत्र व व्यवसाय. सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्या स्वीकारल्यास भविष्यात फायदा होईल. व्यवसायात जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आर्थिक स्थिती. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक तणाव येऊ शकतो. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण परत मिळण्याची शक्यता कमी आहे. नातेसंबंध व कुटुंब. प्रिय व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आरोग्य. डोकेदुखी, रक्तदाब आणि थकवा जाणवेल. तणावमुक्त राहण्यासाठी नियमित योगाभ्यास करा. उपाय. हनुमान चालीसा पठण करा आणि गोड पदार्थांचं दान करा. 12 मार्च 2025 बुधवार. संयम व शांतीचा दिवस. कार्यक्षेत्र व व्यवसाय. आज काही चांगल्या संधी उपलब्ध होतील. सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश राहतील. नवीन करार किंवा महत्त्वाची बैठक टाळा, कारण बुध केतूच्या प्रभावामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. आर्थिक स्थिती. आजच्या दिवशी आर्थिक स्थिती स्थिर राहील. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. नातेसंबंध व कुटुंब. घरातील एखादा सदस्य आपल्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ शकतो. संयम ठेवा आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य. झोपेच्या अभावामुळे चिडचिडेपणा येऊ शकतो. पचनासंबंधी त्रास जाणवू शकतो, त्यामुळे हलके व पोषक आहार घ्या. आता उपाय पाहूयात. गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची पूजा करा. आता 13 मार्च 2025 रोजी गुरुवार आहे, त्याबद्दल सकारात्मक दिवस पाहूयात. कार्यक्षेत्र व व्यवसाय. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळू शकते. व्यवसायातही काही अडचणी दूर होतील. आर्थिक स्थिती. अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्तेवर गुंतवणुकीसाठी हा दिवस शुभ आहे. नातेसंबंध व कुटुंब. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीशी दूर गेलात तर आज संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आरोग्य. ताप, सर्दी आणि संधिवाताचा त्रास जाणवू शकतो. तांबड्या रंगाचे कपडे घालणे शुभ ठरेल. त्यासाठी उपाय आहेत. विष्णू सहस्त्रनाम पठण करा व वृद्धांना मदत करा. आता 14 मार्च 2025 शुक्रवार आणि महत्त्वाचा निर्णय घेण्याचा दिवस. कार्यक्षेत्र व व्यवसाय. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी करण्यास योग्य वेळ आहे. जुनी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. महागड्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा. नाते अधिक दृढ होईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आज खूप ऊर्जा जाणवेल, परंतु रात्री उशिरापर्यंत झोप टाळा. या सर्वांसाठी उपाय आहेत, ते म्हणजे लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा आणि गरिबांना मिठाई दान करा. 15 मार्च 2025 शनिवार. नवीन सुरुवात आणि जबाबदारी. कार्यक्षेत्र व व्यवसाय. आजचा दिवस सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासेल.
खर्च नियंत्रणात ठेवा, अन्यथा भविष्यात आर्थिक ताण येऊ शकतो. भागीदारीत व्यवसायात फायदा संभवतो. आज कुटुंबासोबत वेळ द्या. जुने वाद मिटवण्यासाठी उत्तम वेळ आहे. त्वचारोग आणि डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात. आता उपाय पाहूयात. शनिदेवाला तेल अर्पण करा आणि काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्या. आता अंतिम सल्ला पाहूयात. हा आठवडाभर ग्रहांची स्थिती तुम्हाला चढ उतार दाखवेल. संयम, श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवल्यास तुम्हाला मोठे यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावधानगिरी बाळगा आणि नात्यांमध्ये संवाद वाढवा. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी योग्य ती साधना करा. शुभ रंग निळा आणि जांभळा आहे. शुभ दिशा पश्चिम आणि दक्षिण आहे आणि शुभ क्रमांक 4, 7 आणि 8 आहे. ही भविष्यवाणी तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. व्यक्तिगत कुंडलीनुसार बदल संभवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.